सकाळच्या घाईत घरात उपलब्ध असणारे पोहे, साबुदाणा आणि काही भाज्या वापरून तयार होणारा हा झटपट आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवून पहा. सर्वजण खूप आवडीने खातील. यात आपण रवा, मैदा यापैकी काहीही वापरलेले नाही. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. हॅलो एव्हरीवन, मी प्राची. नवस्वीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम एका बोलमध्ये घेऊयात 1 कप पोहे. याच्यामध्ये घालूयात पाणी आणि चांगले वॉश करून घेऊयात. आता हे आपल्याला झाकून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत. इथे घेऊया एक छोटं मिक्सरचं भांडं. याच्यामध्ये घालूयात 1 कट केलेलं गाजर, थोडेसे मटाराचे दाणे. हे फ्रोझन मटार आहेत. हे आपल्याला मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे आहेत. आता इथे एका बोलमध्ये आपण जे भिजवून घेतलेले पोहे होते ते काढून घेऊयात आणि याच्यामध्ये घालूयात 2 तास भिजवून घेतलेला साबुदाणा. आता याच्यामध्ये घालूयात 1 उकडलेला बटाटा, हा मॅश करून घेतलाय. आता याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची, मिरेपूड, जिरेची पावडर, धणे पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता ज्या भाज्या आपण मिक्सरला थोड्याशा फिरवून घेतल्या होत्या त्या सर्व याच्यामध्ये घालून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूया सिमला मिरची. हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात. आता हाताला थोडंसं तेल लावून याचे छोटे छोटे असे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लिंबा एवढे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपले सर्व बॉल्स तयार आहेत. इथे मी गॅसवरती एक अप्पे पात्र ठेवलं आहे. त्याच्यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून इतकं तेल आणि त्याच्यामध्ये हे सर्व केलेले बॉल्स आपण ठेवून देऊयात. व्यवस्थित असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने आपल्याला हे व्यवस्थित असे शेकून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपले साबुदाणा पोह्यांचे बॉल्स रेडी झालेले आहेत. हे मी एका प्लेटवरती काढून घेतले. अतिशय सुंदर असा छानसा त्याला डार्क ब्राऊन कलर आला आहे. दिसायला अगदी सुरेख दिसतात बघा. अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारा नाश्ता आहे हा. सकाळच्या गडबडीत मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला ही रेसिपी अतिशय परफेक्ट आहे. संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या स्नॅक्सच्या टायमिंगला सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. जेव्हा कधी तुम्हाला पोहे आणि साबुदाणा याचा वेगळा प्रकार खावासा वाटत असेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. हे बघा, आतूनही टेक्स्चर अगदी सुंदर आले. आतूनही अगदी एकदम खुसखुशीत सॉफ्ट असा झाला आहे. पोहे, साबुदाणा आणि काही भाज्या वापरून बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.